मंडळी, रामकृष्ण हरी. शब्द जीवनामध्ये आपलं बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या बोलण्यातून आपण कशा प्रकारचे शब्द वापरतो तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपले शब्द इतरांच्या मनावर परिणाम करत असतात. म्हणूनच आपल्या मुखातून सतत आपण कसे चांगले शब्द बाहेर पडतील याचा विचार केला पाहिजे. कारण आपल्या मुखातून बाहेर पडलेला शब्द आपल्याला परत माघारी घेता येत नाही. जगामध्ये माणसं जोडण्याचं सामर्थ्य कशात असेल तर ते या शब्दात आहे. शब्दातून अनेक माणसं जोडली जातात, तर शब्दातून अनेक माणसं तोडलीही जातात. म्हणून शब्दांचा जरूर योग्य वापर करा, विचार करून बोला. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्यापूर्वी नेहमीच विचार करा आणि नंतर बोला. संत जगद्गुरू तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, नाही मागे येत बोलिले वचन, पावावा तो शीन बरा मग. आपण बोललेलं वचन म्हणजेच शब्द परत घेता येत नाही आणि त्याचा परिणाम हा इतर माणसावर होत असतो. त्याचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागतो. म्हणून शब्दांचा वापर अतिशय काळजीपूर्वक आपण केला पाहिजे. शब्द हे धारदार तलवारीसारखे असतात, म्हणून ते जपून वापरा. कारण आपल्या मुखातून बाहेर पडलेला शब्द आपल्याला परत घेता येत नाही. हे शब्द माणसाच्या मनावर खूप मोठा परिणाम करून जातात. कधीकधी आपल्याला अनेक माणसं भेटतात जे फटकळ तोंडाचे असतात. त्यांच्या तोंडातून अनेक शब्द बाहेर पडतात आणि त्याचा कळत न कळत आपल्या मनावर परिणाम होतो आणि अर्थातच त्यातून संघर्ष निर्माण होतो. म्हणूनच आपले शब्द गोड असावेत. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. रामकृष्ण हरी.